नमस्कार मंडळी. तर अगदी झटपट तयार होणारं आंबट तिखट गोड चवीचं असं चटपटीत असं कैरीचं लोणचं, ते पण 10 मिनिटांमध्ये कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. आणि हे तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. अगदी झटपट होणारं आंबट तिखट गोड चवीचं हे लोणचं फक्त 10 मिनिटांमध्ये आपण कसं बनवायचं ते पाहणार आहोत. आणि याला साहित्य सुद्धा जास्त काही लागणार नाही. तर साखरेऐवजी आपण गुळामध्ये हे लोणचं तयार करून घेणार आहोत. तर आता कैरीचा सीझन आहे, तर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने कैरीचे लोणचे वगैरे आपण करून ठेवत असतो वर्षभर साठवण्यासाठी. आता गुळ आंबा आपण ज्या पद्धतीने करतो तो सुद्धा आपण वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. त्याच चवीचं हे आपलं गोड असं लोणचं आहे. तर यासाठी कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर आता इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला किती लोणचं बनवायचं आहे की तेवढं तुम्ही ही कैरी घेऊ शकता. आणि कैरी शक्यतो अशी झाडावरून तोडलेली असावी. ती जर कैरी अशी पडलेली वगैरे असेल, त्या कैरीला मार लागला असेल, तर मग ते लोणचं जास्त दिवस टिकत नाही, ते खराब होतं. त्यामुळे कैऱ्या ह्या व्यवस्थित काढलेल्या असाव्यात. आणि ह्या स्वच्छ आता आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. आणि पाण्यामध्ये तुम्ही थोड्या वेळासाठी याला बुडवून सुद्धा असं ठेवू शकता, म्हणजे ते व्यवस्थित कडक होतात. तर अशा पद्धतीनं ह्या कैऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, छान पुसून कोरड्या करून घ्यायच्या. हे लोणचं बनवत असताना एक काळजी घ्यायची की यामध्ये आपलं ओला हात किंवा पाण्याचा वापर अजिबात होऊ द्यायचा नाही. त्यामुळे हे लोणचं आपलं भरपूर दिवस टिकायला मदत होते. तर छान अशा कैऱ्या व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि कोरड्या करून घेतल्यानंतर आता आपल्याला याची साल काढून घ्यायची. आता साल इथे अगदी वरची लेअर जी कडक असते तेवढीच आपण काढणार आहे, जास्त जाड पण काढायची नाही. आता आपण बटाट्याची साल ज्या पद्धतीने काढतो तर पाहू शकता तुम्ही, अगदी पातळ लेअर वरची निघते. पूर्ण हिरवट भाग याचा आपल्याला काढून घ्यायचा नाही. तर अगदी हलक्या हाताने जी वरची लेअर निघते तेवढंच आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर आपण गुळ आंबा वगैरे बनवतो तो खिसून बनवत असतो, पण हे अगदी झटपट होणारं आहे कैरीचं लोणचं. त्याच चवीचं आहे, पण फक्त यामध्ये थोडेसे एक्स्ट्रा मसाले आपण टाकतो. गुळ आंब्यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर नसतो. तर अशा पद्धतीने बघा सगळ्या कैरीची साल काढून घ्यायची आहे. तर अगदी वरची पातळ लेअर काढून घेतलेली आहे. आणि बघा याला हिरवटपणा या कैरीवरती अजून आहे. पूर्ण साल आपल्याला अशी जाडसर काढायची नाही, अगदी हलगत काढून घ्यायचे आहे. सुरीने काढायला गेलं तर मग जास्त साल निघू शकते, त्यामुळे पिलरनेच आपल्याला हे साल काढून घ्यायचे आहेत. आणि छान बघा अशा दोन्ही पण कैऱ्याची ही सालं काढून घेतलेली आहे. तर आता ही काढलेली साल अशीच कचऱ्यात न टाकता ते झाडाच्या बुडामध्ये टाकून त्या झाडांना पण त्याचं छान असं खत होतं. तर आता याचे तुम्हाला आता जे कशा साईजचे तुकडे करायचे आहेत तेवढे तुम्ही करू शकता. आता जेवढे तुम्ही पातळ करचाल तेवढी कैरी पटकन शिजायला मदत होते. आता तुम्हाला कशा शेपमध्ये कट करायचे आहेत त्यानुसार हे तुम्ही कट करून घेऊ शकता. अगदी जाड पातळ लांबट उबट कसं तुम्हाला बनवायचं आहे त्या आकारात ते तुम्ही कट करून घेऊ शकता. असे याचे छोटे छोटे आता मी पीस करून, जास्त पण छोटे नाहीत आणि जास्त पण मोठे नाहीत, मिडियम साईजची मी हे कैरी कट करून घेत आहे. जसं की आपण आंबट लोणचं बनवत असतो त्या पद्धतीनंच हे मी कट करून घेतलेले आहेत. तर आता ह्या सगळ्या कैऱ्या अशा पद्धतीने दोन्ही पण कट करून झालेले आहेत. तर ह्या जास्त मी पातळ पण नाही ठेवल्या आणि थोड्याशा जाड असल्यामुळे हे थोडंसं शिजायला वेळ जातं, पण शिजतं. कैरी शिजवायला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण याची वरची साल आहे ती काढून घेतलेली आहे. आता लगेचच कढईमध्ये काय केलं, थोडंसं चमच्याभर तेल टाकून घ्यायचं आणि यामध्ये पाव चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे. आणि मोहरी छान फुलू द्यायची, म्हणजे याचा कडवटपणा राहणार नाही. मग यामध्ये जिरं थोडंसं टाकायचं, अर्धा चमचा, बडीशेप 1 चमचा टाकायची, बडीशेप थोडीशी जास्त टाकायची, मेथीदाणा पाव चमचा, 2 मिरं टाकलेली आहेत आणि 2 वेलची यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत. वेलची गुळाचा वापर करतोय त्यामुळे वेलची टाकल्यानंतर छान सुगंध किंवा स्वाद येतो. आणि थोडासा हिंग यामध्ये टाकलेला आहे. आता ही छान अशी फोडणी मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण ही कट करून घेतलेली जी कैरी आहे ती टाकून घ्यायची आणि छान याला असंच हलवत मिक्स करून घ्यायचं आहे. एक 4-5 मिनिटभर आपण ह्याला असंच परतून घेणार आहोत. आणि नंतर यामध्ये गूळ किंवा साखर तुम्हाला जे काही टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता. आता यामध्येच मी अर्धा चमचा एवढे हळद पण टाकून घेतलेले आहे आणि काळं मीठ आहे. आता कोणतं मीठ तुमच्याकडे आहे ते तुम्ही टाकू शकता. तर काळ्या मिठामुळे पण छान चव येते. तर काळं मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे चवीपुरतं, म्हणजे 1 चमच्याभर एवढं मी काळं मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आता इथे मी साखरेऐवजी गुळाचा वापर करणार आहे. आता शक्यतो साखर म्हणजे आपण जेवढं आपल्याला शक्य होतं तेवढ्या गोष्टीमध्ये जिथे आपण गुळाचा वापर करू शकतो तिथे साखरेऐवजी गुळ नक्की तुम्ही यूज करा, कारण साखरेपेक्षा गुळ कधीही शरीरासाठी सुद्धा तो चांगला आहे. त्यामुळे मी 1 वाटी एवढा, आता छोटी 1 वाटी एवढा हा गूळ मी कट करून घेतलेला आहे.
तर बघा छान कैरी सुद्धा आपली तेलामध्ये छान परतून झालेला आहे। यामध्ये आपण मीठ आणि हळद टाकलेलं होती वरून, त्यामुळे अजून थोडंसं याला ओलावा आलेला आहे। असंच 1-2 मिनिट अजून परतून घेतल्यानंतर आता यामध्ये गूळ आपण टाकून घ्यायचा आहे। तर बघा छान कैरी आपली परतून झालेली आहे। तेलामध्ये टाकल्यापासून 7 ते 8 मिनिट झालेले असतील। आता यामध्ये मी अर्धा चमचा एवढं मिरची पावडर टाकलेली आहे, लाल काश्मीरी मिरची पावडर जी असते ती टाकलेली आहे, आणि छोटी वाटी आता हा गूळ टाकून घेतलेला आहे। आता गूळ तुमच्या गोडीनुसार ते तुम्ही प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकतात। असं नाही की ते जास्त पाहिजे कमी पाहिजे, तुमच्या अंदाजाने थोडंफार कमी जरी झालं जास्त जरी झालं तरी यामध्ये काहीही फरक पडत नाही। तर एवढा छोटी एक वाटी आहे एवढा गूळ मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर छान असं त्याला बारीक गॅसवरतीच आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। आणि आता हा जो गूळ आहे तो छान यामध्ये मेल्ट झाल्यानंतर याचा पाक होतो, आणि हा जे आपण कैरीचे छोटे तुकडे किंवा फोडी केलेले आहेत त्या पाकामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तर बघा असं सतत हलवत आपल्याला गूळ पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, आणि गुळामध्ये छान कैरी मऊसूत शिजवून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने फार वेळ लागत नाही। तुम्ही जर कैरीचे अजून पातळ काप केले तर ते लगेचच शिजले जातात। थोडीशी जाडसर असेल तर अजून थोडासा वेळ जातो। तर टोटल 10 ते 15 मिनिटं आपल्याला फक्त ही रेसिपी पूर्ण बनवेपर्यंत तेवढाच वेळ जातो। तर बघा 5 ते 7 मिनिटांमध्ये कैरी आपली अगदी मऊसूत म्हणजे पूर्ण झालेली नाही, पण थोडीफार अजून कच्ची आहे। तर असं चमच्याने याला आपल्याला बघून घ्यायचं आहे। अजून थोडीशी कच्ची वाटते तर अजून 2 ते 4 मिनिट परत याला शिजवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशी कट होते, पण आपल्याला थोडंसं मॅश होतंय त्या पद्धतीचं शिजवून घ्यायचं आहे। तर अजून 3 ते 4 मिनिट याला मी असंच शिजवून घेणार आहे। तर यामध्ये आपण झाकण वगैरे यावरती ठेवलेलं नाही, कारण झाकण ठेवलं तर याला पाणी सुटू शकतं, आणि पाणी जर याला असं सुटलं तर मग ते लोणचं आपलं जास्त दिवस टिकत नाही। तर बघा छान आता हे मॅश होतंय। तर छान आपली कैरी शिजलेली आहे। तर बघा फोडी थोड्या सुरकतल्यासारख्या दिसतात, म्हणजे व्यवस्थित अशी कैरी शिजलेली आहे। तर हे आपलं आंबट तिखट गोड चवीचं चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे। हे फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही महिनाभरासाठी खाऊ शकता, किंवा वर्षभरासाठी स्टोअर करायचं असेल तर तुम्ही मग फ्रीजमध्ये ठेवायचं, आणि फ्रीज बाहेर म्हटलं तर महिना ते 2 महिने व्यवस्थित राहतं। पण आता आपण हे जास्त प्रमाणात केलेलं नसल्यामुळे हे 8 दिवसातच संपून जातं, आणि तुम्हाला जास्तीचं प्रमाणात करत असाल तर महिनाभराचं तुम्ही फ्रीजच्या बाहेर स्टोअर करू शकता, आणि नंतर पण ते राहू शकतं। पण आपण वर्षभराचं स्टोअर करायचं झालं तर मग ते आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करावं लागतं। तर बघा छान असं हे तयार झालेलं लोणचं एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकता, आणि असंच वरती ठेवलं तर महिनाभरात थोड्या दिवसात संपवायचं असेल तर तुम्ही असं वरती ठेवून सुद्धा खाऊ शकता, ते अजिबात खराब होत नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।